हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व भक्तांचे या बेळगाव नगरीत सहर्ष स्वागत करीत आहोत. सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ कंगराळ गल्ली बेळगाव आपल्या समोर सादर करीत आहोत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी केसर व भैरजी नायकांची वास्तविक कथा व मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्ष देणारा भव्य देखावा शूरवीर शिलेदार कोंडाजी फर्जंद. राज जगदीश्वराचा नकाशा आणला आहे. हिरोजी ते पहा, अण्णाजी पंत आले. या पंत या. काय खबर स्वराज्याची? राजे, या बेशक खानाचा बंदोबस्त करायलाच हवा. उच्छाद मांडलाय राजे. दिवसा ढावळ्या पोरीवाळींना उचलून नेतोय, अत्याचार करतोय, स्वराज्याच्या आबरूची लखतर काढतोय तो राजे. राजे, हे बंद व्हायलाच हवे. अण्णाजी, आधी स्वराज्य आणि मगच राज्याभिषेक. स्वराज्यामध्ये जर आमच्या माता भगिनींची आबरू लुटली जात असेल आणि आम्ही सिंहासनावर बसावं, नाही, हे शक्य नाही. पण राजे, राज्याभिषेक तर 1 वर्षावर आला. अण्णाजी, जोपर्यंत स्वराज्याचा महत्वाचा किल्ला स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्याचे सुराज्य होणार नाही. सदैव शत्रूची नजर राहील. आम्हाला पन्हाळा हवाय. पण राजे, जोखीम आहे. 2दा पराभव पत्करलाय आपण. पन्हाळा जर जिंकायचा तर त्याला सह्याद्रीचा वाघच पाहिजे. मुजरा राजा आऊसाहेब येतात. शिवबा, काय भेट म्हणायचा आज? सदर बोलावलीत आपण. आऊसाहेब, पन्हाळा फते करण्याची तयारी करतो आहोत. आणि ही कोण कोण ग बाई तू? नायकी नाही जी, कलावंती नाही. हाय कलावंती हाय आऊसाहेब. केसर नाव आहे तिचं. स्वराज्याची सेवा करते आऊसाहेब. तुमच्या दर्शनाचा हट्ट होता म्हणून आणली आहे इथपर. राजांचं दर्शन घ्यायचंय म्हटली. राज, तुम्ही देव हायसा आमचं. आऊसाहेब, तुम्ही तर आमच्यासाठी जगदंबात जणू. तुमच्या पदरात घ्या, बटकीन म्हणून पदरात घ्या. स्वराज्याची सेवा करायची हाय आऊसाहेब. जीव वतीन बघा तुमच्या पायाशी. आऊसाहेब, अहो, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी केसर सारखी रत्न आहेत स्वराज्यात, आणि म्हणून तर स्वराज्य दिमाखात उभं आहे. म्हणूनच पन्हाळ्यासाठी आम्ही स्वराज्याचं असंच एक अनमोल रत्न, स्वराज्याचा हिरा कोंडाजी फर्जंदला निरोप धाडलाय. शिवबा, पण काळजी असावी, जोखीम जीवावरची. कोंढाजींना तसं सांगा. मोहिमेचा विडा आम्ही जातीनं त्यांना देऊ. आई जगदंबा त्यांच्या पाठीशी उभी राहील. जगदंब. आणि स्वार निघाला. राजांचा सांगावा घेऊन स्वार निघाला. कोंडाजी फर्जंद. कोंडाजी फर्जंद म्हणजे सह्याद्रीचा वाघच. त्याच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमत होती. हुशार, तलवारबाजी तरबेज, दानपट्ट्यात माहीर आणि छातीत वाघाचं काळीज. कोंडाजी फर्जंद म्हणजे साक्षात तानाजी मालुसऱ्यांचा शागिर्द. शिवबाचा सांगवा आला, शिवबाचा सांगवा आला. सह्याद्रीचा वाघ गरजला, सह्याद्रीचा वाघ गरजला. पन्हाळ्याचा इडा उचलला. जिरहा जिरहा जी, जिरहा जिरहा जी. मुजरा राज, याद केली सा? या कोंडाची या. स्वराज्यावर संकट आलं की आम्हास तुमची याद येते. कामगिरी वाघाची आहे. बोला, उचलणार का विडा? व्हयके राज, तुम्ही नुसतं सांगायचं, उचलला इडा. कोंडाजी, पण काळजी घ्या, एवढं सोपं नाही. साथीने आम्हास या मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागलाय. त्याचंही शल्य आहेच. अहो राज, जीवाची पर्वा कुणाला हाय? अहो, हा जीव तर तुम्हासनी, आई साहेबांच्या पायासनी आणि या स्वराज्यासाठी कवाच व्हायला आहे. कोंडाजी, हजारो मावळ्यांचं रक्त सांडलंय या मातीत, तरीही पन्हाळा अजून स्वराज्यात नाही. हा भार अजून काळजावर तसाच आहे.
बोला, किती मावळा हवा तुम्हाला? 5,000? 10,000? बोला कोणाची, किती कुमक पाहिजे? फक्त 60 जी मी सांगतोय ती. फक्त 60? कोणाची 2,500 फौज आहे किल्ल्यावर आणि तुमचा फक्त 60 कड्यांचा मनसुबा. आत्मघात होईल. राज, तानाजी रावांचा शागिर्द आहे मी. अहो तुमचं लेकरू आहे मी राज. फक्त 60 द्या, फक्त 60. 2,500 कापतोय बघा. गोफणमारी नेतोय, तीरंदाज नेतोय, रामोशी नेतोय. फक्त 60 द्या. पन्नाला 60 जणांच्या जीवावरच घेतोय हा कोंडाजी फरसन. राज, तुम्ही फक्त हुकूम करायचा आणि हा कोंडाजी फरसन जीवाची बाजी लावणार, पण तुमचा शब्द पडून देणार नाही. राज, पन्नाला घेतला. अहो काय राज, मोहिमेवर जायच्या आधीच कड घालतायसा होय हातात, आणि हो पालखीचा मान कुणाला हवाय हो? कोणाची? अहो स्वराज्याचे सरदार असेच आमच्यापासून मोहिमेवर गेले, पण आम्हास पुन्हा भेटलेच नाहीत. आमचा तान्हा, आमचे बाजी प्रभू, आमचे मुरार बाजी, असे किती किती तरी. त्यांचं कौतुक आम्हाला करता नाही आलं, म्हणून तुम्हाला हे कड आणि पालखी. जा कोणाजी, यशस्वी व्हा. हर 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 हर. मोहिमेच्या आधीच साक्षात राजांच्या हातून सोन्याचं कड आणि पालखीचा मान मिळाला कोंडाजींना, आणि कोंडाजींनी मोहिमेची तयारी केली. मावळच्या दऱ्याखोऱ्यातील फासेपारधी, रामोशी, गोफण गुंडेकरी असे मोजके निधड्या छातीचे 60 जण घेऊन कोंडाजी फरजंद पन्हाळ्याकडे निघाले. आणि ही खबर बेशक खानापर्यंत पोहोचली. बेशक खान म्हणजे पराक्रमी सरदार, पन्हाळा अभेद्य ठेवणारा किल्लेदार. पण मुत्सद्दी आणि बेदरकार बेशक खानाला कोंडाजींच्या गनिमी काव्याचा अंदाज आलाच नाही. आणि मग हुजूर, जासूद ने खबर दी है, मराठे पनाला पर हमला करने वाले हैं. लाहौल लाकुवल, न जाने मरगट्ठों को अकल क्यों नहीं आती. तो बाहर तो हमला करके शिकस्त खा चुके हैं हमसे, फिर भी वापस हमला कर रहे हैं. पन्हाड़ा जीतना इतनी आसान बात नहीं, क्योंकि हम बेशक खान बैठे हैं यहां पर. हमें पता था, ये मरकट्टों की फितरत हमें मालूम थी, इसीलिए बीजापुर होके आए हैं हम. 2 ही दिनों में 2,500 की फौज होगी किले पर, 50 पठान होगा किले पर, तोफे होगी किले पर. आने दो उनको. फिर से एक बार इन मरगट्ठों के सर अपने हाथों से काटूंगा. हुजूर, बाहर गाने बजने वाले आए हैं, बहुत अच्छे हैं. बहुत खूब. उनको हमारे सामने हाजिर किया जाए. इशारा उभ्या देहावरी हा शहारा, मनाचं वाच झालं गुलामा, वाट पाहते आता गुमान. जिव्हारी धाक झुक जातली आपुसक मोहर धावळची. राखू द्या नंबर जिस पंगींचे, राखू द्या नंबर
केसर धर हा लकोटा घे लगोलगच कोंडाजीला दे. वय वय तुम्ही अजिबात काळजी करू नका सा. ह्या मी निघलेच बघा लगच समजा पोहोचवतो खंडाजींपर्यंत. तर तुम्ही बी तुमच्या जीवाला जपा बरं नाही. हरामखोर मरगट्टे की औलाद हमारे साथ दगा काट डालूंगा तुझे. अरे सोड, अरे सोड, अरे जा रे मराठ्याची अवलाद आहे मेलं तरी 72. अरे तुझ्या सोड म्हणतो ना. दगाबाज औरत तेरी भी खैर नहीं, काट देंगे तुझे. अरे जा, अरे मारायचं तर मार. स्वराज्यासाठी मेले तर जीवाचं सोनं होईल माझ्या. अरे माझ्या राजासाठी असे 1000 जन्म कुर्बान. अरे जा अरे कुत्र्या. गडाचा मागमूस काढण्यासाठी बहिर्जी नाईक आणि केसर नाईकीन गडावर होते. बेशक खानानं त्यांना कैद केलं, पण बहिर्जींनी आपलं काम चोख पार पाडलं होतं. बहिर्जींनी माग काढला, बहिर्जींनी माग काढला, कोंडाजीला सांगावा दिला, कोंडाजीला सांगावा दिला. उत्तरेची बाजू कमतीला, उत्तरेची बाजू कमतीला. गडी कमी हायती पहाऱ्याला, गडी कमी हायती पहाऱ्याला. राती अंधारात गडाला आणि पन्हाळ्याचा याडा तुम्ही फोडा. जिरहा जिरहा जीजी, जिरहा जिरहा जीजी. गड्या हो, आज गोंधळ घालायचा पन्हाळ्यावर, आज भंडार उतरायचा पन्हाळ्यावर, आज भगवा फडकवायचा पन्हाळ्यावर. आजची रात्र पन्हाळा मिळवायचा म्हणजे मिळवायचाच. चला तयार व्हा. आई अंबे जगदंबे काही अंगरात जय दे. कानव ठेकाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी. एक कुणाची अखेरची तू आज आज मावली. समजाना मग कवाया निर्धाळ निखळते. अंबाबाई निर्धाळ निखळते. अंबाबाई निर्धाळ निखळते. राजे पन्हाळा, राजे पन्हाळा. कोंडाजींना हवी ती दिशा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या गड्यांना हाक दिली. देवीचा गोंधळ घातला आणि पन्हाळ्यावर हल्ला केला. गड्यांनो, राजांचा मनसुबा हाय. अरे आपल्या देवाची इच्छा हाय पन्हाळा घ्यायचा, घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आता प्राण गेला तरी भेटणार, पण माग हटायचं नाही. चला उठा, वाघाच्या झेपेसारखं तयार व्हा. 2500ची फौज आहे पन्हाळ्यावर. असली तर असली, अरे एक एक जण 40 कापून काढू, पण पन्हाळा घ्यायचाच. बोला हर्रा हर्रा. हुजूर, मराठे मराठे आ गए हुजूर. हमला हमला हुआ है किले पर हमला हुजूर. मंडळी, मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली. अवघ्या 60 जणांनी किल्ल्याचा बंदोबस्त फोडला. किल्ल्याची दारं उघडली आणि पन्हाळा काबीज केला. पायथ्यावरच्या सैन्यानं किल्ल्यावर ताबा घेतला. कोंडाजीने पराक्रमाची शर्थ केली. तानाजींच्या वधाचा सूड घेतला. स्वराज्याचं कौतुक केलं आणि कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजे गडावर आले. मुजरा राज तुमचा शबूत राखला. राज पन्हाळा घेतला, राज पन्हाळा घेतला. आणि माझा गुरु, माझा देव, माझा दैवत, माझा शिलेदार आमच्या तानाजी रावांचा पण बदला घेतला. राज बदला घेतला. छाताडावर बसून मारला. बेशक खान राज छाताडावर बसून मारला. शाबास कोंडाजी, गड सर केला तुम्ही. तुमच्या या पराक्रमाची साक्ष हे चंद्र सूर्य असेपर्यंत सदैव दिली जाईल.
तानाजीच्या वधाचा बलिदानाचा सूड घेतला तुम्ही. मावळ्यांच्या रक्तानं माखलेल्या या मातीचा गौरव केला तुम्ही. कोणाजी, धन्य तुमचा पराक्रम. अहो, तुमच्यासारखे वीर या स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत म्हणून आम्हा स्वराज्याची चिंता वाटत नाही. तुमच्यासारख्या वीरांच्या बळावरच असे तू हिमाचल सर्वत्र हिंदवी स्वराज्याची पताका फडकत राहील. जगदंब जगदंब.